आहे आपला ट्रिपचा दिवस 3रा. गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो होतो रात्री आदमापूरला. रूम वगैरे केलेली होती आणि रात्री पण भरपूर वेळ झालेला, 12 वगैरे वाजलेले. आणि आत्ता आम्ही चाललो आहे, जवळपास 8 वाजले, 8 साडेआठ. आणि आत्ता निघालो आहे आम्ही दर्शनासाठी. मग चला दर्शन घेऊया. बराच उशीर झाल्यामुळे आम्हाला थोडं रूम वगैरे शोधायला वेळ लागली. दर्शनाच्या अगोदर आम्हाला आता थोडंसं चहा वगैरे घ्यायचा आहे, कारण की करता करता आम्हाला वेळच झाला. थोडं लवकर जायचं होतं दर्शनाला, पण लहान लेकरं वगैरे असल्यामुळं त्यामुळे जमत नाही, लेकरं वगैरे उठत नाही. तर चला मग चहा वगैरे घेऊया आता आपण. अर्धे मेंबर पुढे आणि अर्धे मेंबर ते बघा, बच्ची कंपनी आणि आमच्या 2 लेडीज येत आहेत हळूहळू. चला मग घेऊया आता आपण चहा. काय घ्यायचं? चहा. अजून नाश्ता? नाश्ता नको ना? आता काही जास्त वेळ झालेली नाही, त्यामुळे मग आपण चहा घेऊया, नंतर मग नाश्ता वगैरे करूया. प्रेम, ए प्रेम, प्रेम चहा पितो तू का दूध? हो. काय बिस्किट घ्यायचं? हो रे, बोल ना. असं कर प्रेम, असं कर. हाय, असं कर. मोबाईलला असं कर. हाय. काहीच नाही. तसमाय चहा प्यायचा का दूध प्यायचं? पिलू सानू, तू काय घेणार? वडापाव? आताच वडापाव नाही. चाललंय आमच्या गप्पा टप्पा. आलाय आपला इथं चहा आता मस्त असा गरमागरम. बिस्किट खाणार तुम्ही? बिस्किट हा खाते, बघून या. इथे तसमायचं चाललंय, दूध बिस्किट खाणं. लवकर देत नाही म्हणून त्याला आला राग. आलोय मंदिरात आपण. काय घेतलं? इथं चाललं आहोंचं नारळ आणि फुलं वगैरे, हार वगैरे घेतले वाटते. घेतलं. इथे चपल्याचं स्टँड आहे, इथे चप्पल वगैरे काढू ठेवू. इथे घेतलं आहे नारळ आणि प्रसाद. मंदिरामध्ये छोटंसं असं मंदिर आहे दत्तात्रयांचं, सुंदर असं. आणि आम्ही सगळेजण रांगेत उभे राहिलो दर्शनासाठी. आणि बघा ते गेट बंद आहे, 5-1 मिनटं लागेल म्हटले. आणि लवकरच आपलं दर्शन होणार आहे, म्हणून मग मस्त आता थोडा वेळ रांगेत उभं राहावंच लागणार आहे. आणि आम्ही नेमकं मुखदर्शनाच्या रांगेत उभं होतो आणि आमच्यानंतर पण भरपूर अशी गर्दी झाली. बघा तुम्हाला दिसतच असेल, पण आमचं मस्त दर्शन झालं. आम्ही मुखदर्शनच केलेलं. झालंय आता आमचं दर्शन. आणि आम्ही इथे एक फॅमिली फोटो क्लिक केला असा. आमचं दर्शन झालेलं आहे. इथं दररोज जेवणाची वगैरे सोय आहे आणि महाप्रसाद चालूच राहते. आणि इथे राहायची पण सोय आहे, भक्तनिवास वगैरे आहे. तर कोणाला यायचं असेल तर चांगली सोय आहे.
तुम्ही येऊ शकता. तर आम्हाला रात्री उशीर झाला, त्यामुळेच आम्हाला भक्तनिवासमध्ये काही रूमा वगैरे मिळाल्या नाही, त्यामुळे आम्ही बाहेर केल्या. पण जर लवकर आलं तर भक्तनिवासमध्ये तुम्हाला राहण्याची वगैरे सोय होईल. मंदिरामध्ये उत्तम जेवणाची सोय आहे आणि सकाळचा टायमिंग आहे 11 ते 2 आणि सायंकाळचा टाईम आहे 8 ते 11. आणि इथे मंदिर परिसरामध्ये इथे जुना पिंपळाचा पार आहे. इथे नाणी चिटकवण्याची जुनी परंपरा किंवा पद्धत मनात चालू आहे. आपल्या मनातील इच्छा इथे पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे भाविकांची. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. मुखदर्शनच केलं पण छान झालं. मुखदर्शन आणि असं दर्शनमध्ये काही खूप असा फरक नाही आहे. एकदम व्यवस्थित मस्त दर्शन झालं. जास्त काही गर्दी वगैरे नव्हती. आणि आता आपण कुठे जाणार आहोत? कनेरी मठ इथे जाणार आहोत. तर चला मग आता निघूया. आता जवळपास वाजले 10 वाजले का? इथे चाललंय आमचं घोंगडी घेणं. कितीला म्हणताय? हां कितीला म्हणताय? इथं पण आहे. इथं विचारून बघू. 2च दुकान आहे इथं. बघू विचारून दिलं तर व्यवस्थित भावात. इथं चाललंय यांचं अगरबत्ती घेणं. सद्गुरू बाळूमामा अगरबत्ती. आपण पण लॉजिंग इथे आम्ही रात्री थांबलो होतो. आता बॅगा वगैरे सगळ्या बाहेर काढलेल्या. आता निघायचं आम्हाला. आणि हे मंदिराजवळून खूप जवळ आहे. तर तुम्ही कधी आले तर करू शकता. चांगल्या रूम वगैरे आहे इथे. आणि बऱ्यापैकी दर पण चांगला आहे. पण एखाद्या वेळेस कसं जास्त गर्दी वगैरे असली तर मग रेट पण वाढवतात ते. काय घेतलो? पुरी काय? पुरी फक्त पुरी कशी आहे? हां छान आहे. आणि आम्ही बसलो असंच कारण की आमचा डोसा व्हायचा आहे. डोसा कशी टेस्ट आहे वगैरे ते सांगते. इथे मी घेतलेला आहे डोसा आणि मस्त आहे टेस्ट याची. सांबार चटणी बऱ्यापैकी आहे. एकदम छान पण आहे. ओके टेस्ट आहे. तर चला मग भेटूया नंतर आपण. कसं आहे? आंबट आणि आत्ता आम्ही निघालोय राधानगरी धरण बघायला. जायचं होतं कनेरी मठ बघायला पण ते कॅन्सल झालं. आणि आमचे फॅमिली मेंबर म्हणजेच माझे दीर आणि जाऊ ते पण आम्हाला इथेच बाय बाय करून घरी परत जाण्यासाठी निघाले. आणि आमच्या सासूबाई आमच्यासोबत आलेल्या. आत्ता आलोय आपण राधानगरी धरण बघायला. भरपूर असं ऊन लागत आहे. कुठून जायचं आहे हो? समोरून
चला मग जाऊया, बघूया धरण. तर चला आत्ता जाऊया आपण. थोडंफार लांब आहे वाटते, मला पण तेवढं माहिती नाही. आणि मागून सगळेजण येत आहे आणि आपण जाऊया पुढे. थोडा माझा माईक वगैरे माझ्याकडे आणि मोबाईल यांच्याकडे होतं, त्याच्यामुळे मला तिथे काही बोलता आलेलं नाही. त्यामुळे मी वॉइस ओव्हर करते. आणि लेकरं बघा मस्त चाललेत पुढे. त्यांना उन्हाचं वगैरे काही नाही आणि भरपूर ऊन लागत होतं, त्यामुळे जरा त्रास झालेला. आणि समोर जाऊन पायऱ्या पण होत्या, त्या पायऱ्या चढायचं म्हटलं की मला नको वाटे. आणि चला मग जाऊया आता. आहो पुढे गेलेले आणि आम्ही बघा मागेच आहो. आणि तस्मैला घेऊन मला चलता पण येत नव्हतं, जास्तच दम लागलेला. त्यामुळे मग आमच्या इथे ताईंनी त्याला घेतलेलं आणि हळूहळू मग मी आणि आमच्या सासूबाई मागून येत आहे. इथे हे फणसाचं झाड आहे. या झाडाखाली एकदम मस्त असं थंड वाटत आहे आणि उन्हात गेलं की नको नको होतं. खूप मस्त असं वाटत आहे थंड थंड झाडाखाली. इथे आमच्या ताईंना दिसलं आंब्याचं झाड आणि भरपूर असे याला कैऱ्या लागलेल्या. आमचं तर काही लक्ष गेलं नाही पहिल्यांदा, आणि ताईंचं लक्ष गेलं आणि त्या गेल्या मग कैऱ्या तोडायला. एक दोन तोडून आणतील आता त्या. सुंदर असा नजारा होता. त्यामुळे इथे 2 मिनिटासाठी गाडी थांबवलेली आम्ही. फोटोज वगैरे काढले. आणि बघा आमचा लाडू. आणि आत्ता आम्ही आलो आहे मालवण बीचला. डायरेक्ट बीचवरच आलो पहिल्यांदा. आणि इथे बघूया आता गाडी वगैरे पार्क करूया आणि पुढे काय काय होतं ते सांगतेच मी तुम्हाला.
आणि इथे बघा आमच्या लेकरांची रिॲक्शन, एवढा मोठा समुद्र पाहून त्यांना एवढं भारी वाटत होतं ना की कधी आम्ही जातो एकदाचं पाण्यात आणि कधी नाही, त्यांना असं झालेलं. आणि ते म्हणत होते आत्ताच जाऊ आपण पाण्यात खेळायला, पण शक्य नव्हतं ना, कारण की आम्हाला किल्ला बघायला जायचं होता पहिल्यांदा आणि मागच्या साईडने आम्हाला पार्किंग वगैरे काही तेवढी मिळाली नाही. त्यामुळे परत पुढे गेलो आणि पुढे जाऊन मग गाडी वगैरे पार्क केली. आणि एकतर गाडीचा टायर पण पंक्चर झालेला आमचा आणि तिथेच मग पंक्चर वगैरे काढून घेतलं. आणि इथे आम्ही बसलेलो थोडा वेळ, ऊन लागते म्हणून. आणि तिकडे त्या साईडला तिकीट वगैरे काढायची होती किल्ल्यावर जाण्यासाठी. आणि इथे सगळेजण वाट बघत बसलेले बोटीची, कधी येते आणि कधी नाही. तर कारण की आपल्याला जायचं होतं सिंधुदुर्ग किल्ला बघायला, त्यासाठी इथं वाट बघणं चालू होतं आमचं. तर चला जाऊया मग बोट आल्यावर किल्ल्यावरती. आणि इथे बोट येईपर्यंत लेकरं असे मस्त मजा करत होते, पाण्यामध्ये खेळत होते. त्यांना तर कोणी थांबवू शकत नव्हतं, त्यांना तर जायचंच होतं पाण्यात. त्यामुळे मग थोडा वेळ खेळले ते 5-10 मिनटं बोट येईपर्यंत. भरपूर अशी हवा आहे, समुद्रकिनारी हवाच राहते. तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय की नाही माहिती नाही, पण मग आता समजून घ्या थोडं. मस्त असा समुद्राचा नजारा. त्या ठिकाणी भरपूर असे राईड्स चालू आहे, बनाना राईड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या राईड चालू आहे. तुम्हाला दिसत असेल, थोडं झूम करून दाखवते. आणि आता आम्ही पाण्यातून जात आहे बोटीमध्ये बसायला. एवढं इथं पाणी आहे. काहून तसं करताय? इथं चालताना पण भीती वाटते आम्हाला. हा, त्याला नाही वाटत आहे भीती, आपल्यालाच भीती. चला बसूया आता बोटीमध्ये. आत्ता आपली बोट निघाली आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी आणि खूप सुंदर असा नजारा होता समुद्राचा. एकदम भारी असा नजारा. असा नजारा पहिले कधी बघितलेला नाही आणि हा अनुभव शब्दात पण सांगता येणार नाही. कारण की एवढ्या मोठ्या समुद्रात बोटीने छोटासा का होईना आम्ही प्रवास केला आणि सगळ्यांनाच एकदम भारी असं वाटलं. आणि मुलांचं तर काय सांगावं, त्यांचं तर वेगळंच काहीतरी चाललेलं. त्यांना पण खूप मजा आली बोटीमध्ये बसून, खूप त्यांनी एन्जॉय केलं. आणि ते खूप छोटे असताना असं बोटीत वगैरे काही बसवलेलं नाही, पण समुद्रकिनारी आलेले आणि आत्ता मोठे झाल्यावर पहिल्यांदाच ते असं बोटीतून प्रवास वगैरे करत आहेत आणि त्यांना पण खूप भारी वाटलं. हा, येताना फोटो. आत्ता आपण आलोय फोर्टवर, बघा आलोय जवळ. एकदम मस्त वाटतंय. आणि आलोय आपण आता किल्ल्याजवळ आणि इथे उतरवतील आपल्याला ते. आलोय आता आपण
फोर्टमध्ये. गाईड नाही घेतलाय का इकडे गाईड घ्यायला त्याला सांगेल तू गाईडला विचार करा. कसं आहे हो वातावरण? हा हो, कसं आहे वातावरण? इथे आपल्याला 5 रुपये प्रमाणे तिकीट काढायचे आहे. प्रत्येकी 5 रुपये आहे. तिकीट काढून आपल्याला जायचं आहे मग आतमध्ये किल्ला बघायला. चला झालंय मग तिकीट काढून जाऊया पुढे. कोण कुठे तर कोण कुठे कुठे गेले काय माहिती, कोणीच दिसत नाहीये. मागच्या साईडने आहे वाटतं. आणि आम्ही आलोय पुढे तिकीट काढून. बघ किती छान आहे तसमय. हा कसलं भारी आहे. इथे आहे भुयारी महादेव मंदिर. चला इथं बघूया. आणि इथे महादेवाचं पिंड आहे महादेवाची, आणि नंदी महाराज पण आहे. चला मग घरचे गेलेले आहे, पुढे जाऊया आपण. आमचे घरचे फॅमिली मेंबर सगळे वर गेलेले आहे, आम्ही खालीच आहे. तो बघा तिकडे निळाशार असा समुद्र. एकदम मस्त वातावरण आहे आणि भरपूर अशी हवा आहे. भवानी मातेचं मंदिर आहे, दर्शन घेतलेलं आहे. आणि आमचा हा गोलू निघाला आहे आता दर्शन घेऊन. मस्त असं तुळशीचं वृंदावन बघा किती मोठं आहे. मस्त अशी मोठी मोठी नारळाची झाडं आहेत. तर आत्ता आम्ही किल्ल्यावरून निघालो, कारण की आम्हाला मालवणमध्ये स्टे वगैरे करायचा आहे आणि रूम्स पण शोधायचे आहे, कारण की आम्ही पहिले बुक केलेलं नाही रूम्स त्यामुळे. आणि रूम्स वगैरे शोधायला पण आम्हाला भरपूर असा उशीर झाला, 8:30 वगैरे वाजलेली, कारण की विकेंडमुळे भरपूर अशी गर्दी होती आणि रूम्स वगैरे पण फुल होत्या. त्यामुळे आम्हाला कशीबशी एक रूम मिळाली हॉलसारखी, आणि त्यामध्येच आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट केलं. आणि इथे चाललेलं आमचं संध्याकाळचं जेवण, आणि बऱ्यापैकी जेवण होतं. आम्हाला काय इथलं तेवढं आवडलं नाही, पण बऱ्यापैकी जे फिक्कं खातात त्यांना आवडू शकते, आम्हाला तेवढं नाही आवडलं. आणि चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.